नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीचा हा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळलेले आहेत. काय होतंय नेमकं शेअर बाजारामध्ये याचा अंदाज घेण्याचा आपण आजच्या कार्यक्रमात प्रयत्न करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. अर्थसंकल्पापूर्वीच्या आठवड्याची सुरुवातच पडझडीने झाली. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 720 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये जवळपास 229 अंकांची घसरण पाहायला मिळाली. आज आयटी आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सने गटांगळी खाल्लेली दिसली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचे शेअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पडझड बघायला मिळाली. सरकारने नव्या सेबी प्रमुखांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 28 फेब्रुवारी रोजी सध्याच्या सेबी प्रमुख माधवी बुच यांचा कार्यकाळ संपणार आहे. नव्या सेबी प्रमुखाचा शोध घेण्यासाठी आर्थिक कामकाज विभागातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नव्या सेबी प्रमुखांचा पगार वाढवण्यात आला असून त्यांना आता महिन्याला 5,62,000 रुपये पगार मिळणार. 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी प्रयागराजला पोहोचण्याचा हवाई मार्ग हा सगळ्यात जलद मार्ग आहे. प्रयागराजची तिकीटं यामुळे 4 पट महागलेली आहेत. यामुळे डीजीसीएने तिकिटांचे दर कमी करण्यास आणि विमानांची संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे. जुनी गाडी स्क्रॅप करून नवी गाडी घेतली तर नव्या गाडीसाठीच्या करामध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश जारी करण्यात आलेला आहे. हा नियम दुचाकी आणि 4 चाकी दोन्ही गाड्यांसाठी लागू असेल. तसंच खासगी आणि व्यावसायिक दोन्ही वाहनांसाठी याचा लाभ घेता येईल. अदानी टोटल गॅसचे डिसेंबरचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न 6.25% वाढलेलं आहे. या तिमाहीमध्ये देशातील सीएनजी पंपांची संख्या 28 ने वाढून ती आता 605 झाल्याचं कंपनीनं म्हटलेलं आहे. बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांच्या मुलांमध्ये लोढा या ब्रँडच्या स्वामित्व हक्कावरून वाद सुरू झालेला आहे. हा वाद कौटुंबिक नसून तो ब्रँडच्या स्वामित्व हक्कासाठी असल्याचं मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा यांनी म्हटलेलं आहे. न्यायालयाने सदर वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सोडवावा अशा सूचना केलेल्या आहेत. सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 410 रुपयांनी वाढला होता. मुंबईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 80,250 इतका होता. दिल्लीमध्ये हाच दर 80,110 रुपये इतका होता. सगळ्यात जास्त दर चेन्नईमध्ये होता. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 80,490 रुपये इतका होता. हिंडनबर्ग प्रकरणामध्ये नव्यानं कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हिंडनबर्ग प्रकरणामध्ये 5 ऑगस्ट 2024 रोजी दाखल केलेली नवी याचिका दाखल करून घेण्यास नकार दिलेला आहे. हिंडनबर्गच्या दुसऱ्या अहवालाच्या आधारे सेबीला आपला अंतिम अहवाल दाखल करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी या याचिकेद्वारे याचिकाकर्ता विशाल तिवारी यांनी केली होती. अतिशय कमी शुल्कामध्ये शेअर खरेदी विक्रीचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ग्रोने आयपीओ आणण्याचा निर्णय घेतलाय. ग्रोची पेरेंट कंपनी असलेल्या बिलियन ब्रेन्स गॅरेज व्हेंचर्सने या माध्यमातून सुमारे 8,600 कोटी रुपये उभारण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन, ॲक्सिस कॅपिटल, सिटी आणि मोतीलाल ओसवाल बँकांची आयपीओसाठी निवड करण्यात आलेली आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये अमोल आठवले यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. अमोल हे सेबी रजिस्टर्ड इक्विटी अॅनालिस्ट आहेत. कोटक सिक्युरिटीच्या टेक्निकल रिसर्चचे ते व्हीपी आहेत. त्यांना 15 वर्षांचा दीर्घ अनुभव असून त्यांनी गुंतवणूकदारांना अधिक ज्ञान समृद्ध करण्यासाठी विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण देखील केलेलं आहे. अमोलजी, स्वागत आहे तुमचं. आज आपण बघितलं की मार्केट बरंच पडलेलं आहे. गुंतवणूकदार त्यामुळे काहीसे धास्तावलेले आहेत. आजच्या परिस्थितीचं तुम्ही विश्लेषण कसं कराल? काय आहे नेमकी परिस्थिती मार्केटची? आय थिंक तुम्ही म्हणल्याप्रमाणे की अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीचा हा शेवटचा आठवडा आहे आणि आतापर्यंतची जी आपण पडझड बघितली साधारण मार्केटची, तर थोडंसं एक 2-3 गोष्टी जर जाणून घेतल्या तर आपल्याला आयडिया येईल की पुढे पण मार्केटचा ट्रेंड कसा राहू शकतो. त्यातली पहिली म्हणजे हे एक बरेच दिवसांनी झालेलं एक लॉंग करेक्शन म्हणता येईल या गोष्टीला. जेव्हा निफ्टीने 26,277च्या आसपास एक ऑल टाइम हाय लावला. सेन्सेक्सची जर आपण बघितलं तर 85,978 याच्या आसपास त्यांनी ऑल टाइम हाय लावला आणि मग तिकडनं
ऑक्टोबर नंतर जे करेक्शन चालू झालं ते आय थिंक आज जानेवारी आता संपत आला तरी ते तीच वेव्ह मार्केटमध्ये एक चालू आहे. म्हणजे एक मोठी वेव्ह तयार झाली आणि पर्सेंटेजमध्ये जर बघायला गेलं तर 12% करेक्शन आपण बघितलं. दुसरं इम्पॉर्टंट एक गोष्ट झाली या सगळ्या फेजमध्ये की आता जानेवारीमध्ये जसे क्वार्टरली म्हणजे तिमाही निकाल जे कंपन्यांचे आले तो एक ट्रिगर होता जो मार्केटला बाउन्स बॅक करू शकत होता, पण त्यालाही मार्केटने इग्नोर केलं काही प्रमाणामध्ये आणि त्याचा जो ट्रेंड होता तो एक वीक साईडचा तो कंटिन्यू ठेवला गेला. आणि तिसरं जे सगळ्यांना चर्चेतलं कारण होतं ते म्हणजे या सगळ्या फॉल मधला जो सगळ्यात मेजर घटक राहिला होता तो जो होता की FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग, जे म्हणजे मराठीमध्ये बघा आय थिंक विदेशी संस्था गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी कायम ठेवलेला त्यांचा जो स्टान्स आहे म्हणजे ते कायम विक्रीमध्येच त्यांनी ठेवलेला त्यांचा स्टान्स आहे. ते मार्केटला 3 मेजर कारणं होती की त्याच्यामध्ये मार्केटमध्ये वीकनेस जो होता तो वाढत गेला, कायम राहिला आणि बाउन्स बॅक पण जे आले किंवा जे काही टेक्निकल बाउन्स बॅक आले ते जास्त काळ वर टिकले नाहीत. तर आय थिंक या सगळ्यांमध्ये एक FIIचं सेलिंग हे एक इम्पॉर्टंट ट्रिगर राहिला. आणि मला असं वाटतं की त्याचं कारण कदाचित व्हॅल्युएशन असू शकेल, US मध्ये झालेले पॉलिसी चेंजेस असू शकतील. त्यामुळे आय थिंक हा मार्केटमध्ये ट्रेंड जो होता तो निगेटिव्ह साईडलाच राहायला गेला. आता हा ट्रेंड चेंज जर आपण बघितलं की बजेटच्या आधी साधारण मार्केट कुठे थांबू शकतं ऑन द डाऊन साईड जर बघितलं तर आय थिंक माझ्या मते एक सेंटिमेंटल चेंज किंवा एक ट्रिगर लेवल जो आपल्याला पाहिजे मार्केटला तो कुठेतरी आता मिसिंग आहे. तो जेव्हा होईल एक आयदर टेक्निकल बाउन्स बॅक झाला पाहिजे ओव्हरसोल्ड कंडिशन मधून किंवा येणारं तुमचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये जर काही पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी आल्या तर मार्केट कुठेतरी बाउन्स बॅक करायला नक्कीच प्रयत्न करेल. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या मेजर आता जर बघितलं तर हे मार्केट वीक आहे पण त्याचप्रमाणे ते ओव्हरसोल्ड सुद्धा आहे. सो टेक्निकल बाउन्स बॅक येण्याची शक्यता इथून नाकारता येत नाही. ओके, ज्या शेवटच्या लेवल्स आपण बघतोय, लेवल म्हणण्यापेक्षा आकडे आपण बघतोय की सेन्सेक्स जो आहे तो 824.29 अंकांनी घसरून बंद झालाय आणि निफ्टी 263.5 अंकांनी घसरून बंद झालेला आहे. आजच्या दिवसभराचं एकूण समग्र चित्र आपल्या प्रेक्षकांसमोर उभं करायचं असेल तर या आकड्यांना तुम्ही कसं समजावून सांगू शकाल? बघा आता शॉर्ट टर्म मध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या दिवसातली जर काही झाली असेल तर मार्केट म्हणजे निफ्टीने 23,000ची लेवल तोडली. जे वाटत होतं की मार्केट कन्सिस्टंटली त्या लेवलला सपोर्ट घेत होतं आणि नुसती तोडली नाही तर त्याच्या खाली आजचं क्लोजिंग सुद्धा आलेलं आहे. हे थोडंसं सेंटिमेंटली खूप जे निगेटिव्ह होतं त्याच्यामध्ये अजून भर टाकणारं काम आज झालेलं आहे. आणि आजही बघतोय तर एवढ्या मोठ्या करेक्शन नंतर एक मार्केट डे लोच्या आसपास क्लोज झालेलं आहे. कुठेही आज बाउन्स बॅकचे चान्सेस दिसले नाहीत. सेन्सेक्सच्या दृष्टीने बघितलं तर 75,500 ही जी एक लेवल होती त्याच्या खाली मार्केट जसा सेन्सेक्स बंद झाला त्याच्यानंतर हे वीक सेंटिमेंट अजून वाढलेलं आहे. पण आता जर लेवल्स प्रमाणे जर आपण बघायला गेलो तर माझ्या मते येणाऱ्या काही दिवसामध्ये 23,000 ही एक निफ्टी करता खूप महत्वाची लेवल असणार आहे. जोपर्यंत तो त्याच्या खाली ट्रेड होतोय तोपर्यंत मला असं वाटतंय की हे जे वीक सेंटिमेंट बनलेलं आहे ते आय थिंक मार्केटमध्ये कायम राहील. आणि जर आपण खालच्या बाजूला बघितलं तर कुठेतरी निफ्टी 22,650 ते 22,500 पर्यंत घसरताना सुद्धा वर्स्ट केस सिनेरिओमध्ये आपण पाहू शकतो. आणि जर मार्केट 23,000च्या वर जर सस्टेन व्हायला लागलं, निफ्टी जर 23,000च्या वर जर कन्सिस्टंटली ट्रेड व्हायला लागला तर तो एक ट्रिगर राहील टेक्निकली की मार्केटमध्ये एक ओव्हरसोल्ड कंडिशन नंतर जो काही पुलबॅक किंवा एक अजून एक छोटी का होईना पण एक तेजीची जी सुरुवात आहे ती 23,000च्या वरच जर इंडेक्स सस्टेन होत राहिला तर आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यावरती इम्पॉर्टंट लेवल आहे 23,350 23,400 म्हणजे जिथं तुम्हाला 20 डे सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज पण येतं त्या लेवल पर्यंत मार्केट बाउन्स बॅक करू शकतो. हे झालं निफ्टीचं. आपण जर लार्जर पिक्चर बघितलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये आता जी व्होलॅटिलिटी आहे ती कदाचित अजून वाढलेली दिसेल. त्यामुळे लेवल्सवर लक्ष ठेवणं आय थिंक इम्पॉर्टंट राहील. पण या सगळ्यात जर एक सेंटर पॉईंट काढायचा झाला तर ट्रेंड डिसायडर लेवल जर तर ते आय थिंक 23,000 ही एक क्रुशल सपोर्ट लेवल राहील असं वाटतं. ओके, आपण लेवल समजून घेणार आहोत. मात्र पुढचा प्रश्न असा आहे की अर्थसंकल्पापूर्वीची ही पडझड अजूनपर्यंत किती सुरू राहील अशी लोकांच्या मनात एक शंका आहे. चर्चांमधनं देखील पण ती आपल्याला ऐकायला मिळते. आणि शनिवारी बजेट आहे त्या दिवशी पण मार्केट सुरू राहणार आहे. त्यामुळे ही बाब लोकांना अजून सतावते. हो नक्कीच, कारण की
असं वाटत नव्हतं की आतापर्यंत करेक्शन चालू राहील. दुसरी गोष्ट, इतक्या आपण बजेटच्या जवळ आले असताना सुद्धा मार्केटमध्ये कुठे अजून टेक्निकली तर कुठे बाउन्स बॅकचे चिन्ह दिसत नाहीये. तिसरीकडे जर आपण बघितलं तर ग्लोबल सेटअप सुद्धा तितकासा प्रॉमिसिंग नाहीये की मार्केटला तो एक सेंटिमेंट चेंज करू शकेल. माझ्या मते प्रेडिक्ट एक्झॅक्ट करणं थोडंसं अवघड आहे, कारण की आत्ताचं ओव्हरऑल जर तुम्ही म्हणाल तर कुठलाही असा मेजर सेक्टर वाटत नाहीये की जो मार्केटला आता सपोर्ट करू शकेल. प्लस तुम्ही जर बघितलं ओव्हरऑल ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो जर बघाल तर तो सुद्धा बऱ्यापैकी खराब आहे. तर तिसरी गोष्ट, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये खूप मोठे सेलिंग्स आहेत. त्यामुळे आता गेस करण्यापेक्षा टेक्निकल रिव्हर्सल जो आपल्याला एक्सपेक्टेड जो 23,000च्या वर येऊ शकतो, तो त्या लेवलची आय थिंक वाट बघितलेली कधीही चांगली, आणि त्याच्यानंतर बाउन्स बॅकचे चान्सेस वाढण्याची शक्यता तयार होते. ओके, पुन्हा एकदा स्पेक्युलेशनवर आधारित प्रश्न आहे आणि तोच लोकांच्या मनात देखील आहे की हे चित्र कधी बदलणार. बजेटच्या नंतर तरी हे चित्र, अर्थात बजेटच्या नंतर मार्केट कधीतरी सावरेलच, पण ते नजीकच्या काळात कधी सावरेल असं लोकांना प्रश्न पडलेला आहे. मलाही तोच प्रश्न पडला होता खरं सांगायचं तर, पण शॉर्ट आन्सर असं आहे की डिफिकल्ट टू से. त्याचं कारण असं आहे की बजेट नंतर आय थिंक एक बघावं लागेल की बजेटचा एक विस्तारित व्ह्यू आपल्या म्हणजे ब्रॉडर इम्पॅक्ट त्याचा कसा होतोय. दुसरा गोष्ट की त्या कुठल्या सेक्टर्सला डॉमिनेट करतोय. आता आपण चार्ट्सवर जर बघितलं तर मार्केट एका डायरेक्शन असल्यामुळे जे सेक्टर आता प्रॉमिसिंग होते याच्या आधी, या रॅलीच्या आधी चांगले कॉन्ट्रीब्युट करत होते, ते सुद्धा प्रॉफिट बुकिंग त्याच्यामध्ये दिसून येते. सो पॅटर्न वाईज आपण बघितलं तर सगळीकडेच वीक झोन आहे आणि सगळ्यांचा पॅटर्न मोर ऑर लेस सेमच दिसतोय. दुसरी अशी एक गोष्ट राहील की जरी हा एक लोकल ट्रिगर जरी असला तर त्याच्यानंतर त्याच्यामुळे डेफिनेटली काही सेक्टर्स वर येतील, काही सेक्टर्स खाली जातील, पण आपल्याला त्याचबरोबर ग्लोबल सेटअप हा सुद्धा खूप महत्वाचा ठरणार आहे. जर असं जर कंडिशन्स असतील की इंडियन याच्याकरता जर फेवरेबल कंडिशन आहेत, पण ग्लोबल सिनॅरिओ जर खराब असेल, फॉर एक्झाम्पल US मध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग अजून वाढताना दिसलं, नॅसडॅक मध्ये जर आपल्याला प्रॉफिट बुकिंग अजून थोडंसं वाढताना दिसलं, तरी सुद्धा आपल्या मार्केटचा जो स्पीड आहे तो थोडासा फ्लक्च्युएट होऊ शकतो. त्यामुळे याचं जर कंबाईन पिक्चर घेतलं गेलं तर डिफिकल्ट टू से आहे. पण एक गोष्ट नक्की की त्याच्यानंतर जो काही बाउन्स बॅक येईल मार्केटमध्ये, तेव्हा नक्की आपल्याला थोडीशी आयडिया येऊ शकते की ह्या पॉलिसी नंतर कुठले स्टॉक्स, कुठले सेक्टर्स स्पेसिफिकली जास्त टेक्निकल मध्ये स्ट्रॉंग दिसतात. त्यामुळे थोडं वेट अँड वॉच राहिलेलंच बेस्ट राहील. ओके, आजचं जर आपण संपूर्ण चित्र बघायचा प्रयत्न केला तर सगळ्यात जास्त झळ जी बसलेली आहे ती स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांना सगळ्यात जास्त झळ बसलेली बघायला मिळते. याबाबतचं तुम्ही ॲनालिसिस कसं करून सांगाल? कारण अनेक जण या कंपन्यांमध्ये खास करून लक्ष ठेवून असतात की त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे, नफा आणि गुंतवणुकीवर परतावा जास्त मिळावा यासाठीचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो अनेकांसाठी. हो, अगदी बरोबर आहे. आय थिंक याचा एक इमिजिएट आन्सर जर द्यायचं झालं तर मार्केटचं वाढलेलं करेक्शन हे यांच्याकरता थोडंसं ट्रिगर पॉईंट ठरलं. याची सुरुवात जर बघितली तर ज्या वेळेला मार्केटमध्ये तेजी होती त्यावेळेला हे स्टॉक्स होते जे कम्पॅरेटिव्हली चांगले रिटर्न देत होते मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट, हे थोडेसे व्होलॅटाईल असतात, त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी एकदम पर्सेंटेबिलिटी जर जे रिस्क टेकर ट्रेडर्स असतात ते जनरली मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. पण जसा सिनॅरिओ बदलत गेला, इनिशियली तर डेफिनेटली एवढं त्यांनी कॉन्ट्रीब्युट नाही केलं, जसं ऑक्टोबरमध्ये जे करेक्शन झाली वगैरे. त्याच्यानंतर जेव्हा सेंटिमेंट खराब होत गेलं त्याच्यानंतर ह्यांचं जे ट्रिगर झालेले आहेत करेक्शन, ती खूप स्ट्रॉंग याच्यामध्ये ट्रिगर झालेले आहेत. आणि जे त्यांचे मेजर सपोर्ट्स होते, जे शॉर्ट टर्म सपोर्ट्स होते, डेलीवर होते, वीकलीवर होते, त्याला कुठंतरी इग्नोर करत या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग चालू आहे. त्यामुळे व्होलॅटिलिटी नॅचरली जास्त आहे. 5, 10, 15% पर्यंत स्टॉक करेक्ट होत आहेत. तुम्ही जर बघाल तर मिड कॅप निफ्टी 500 मध्ये जरी म्हणलं तरी बरे हातावर मोजण्या इतके स्टॉक असतील की ज्यांच्यामध्ये 15 ते 20% रॅली या जानेवारीमध्ये झालेली आहे. आणि बरेचसे स्टॉक हे 15-20%च्याही खाली या महिन्यामध्ये कोलमडलेले दिसतात आपल्याला. आय थिंक हा सिनॅरिओ तेव्हाच बदलेल जेव्हा ओव्हरऑल मार्केटचा एक सेंटिमेंटल चेंज होईल. तोपर्यंत थोडासा कॉन्फिडन्स लेवलही कमी आहे आणि त्या स्टॉकमध्ये थोडा प्रॉफिट बुकिंगचाही जोर कायम राहिला तर याच्यामध्ये अजून पिक्चर थोडे दिवस तरी आत्ताचे जे आहे तेच कंटिन्यू होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओके, मगाशी तुम्ही लेवल सांगितल्यात, मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स काय असू शकतात, तुम्ही परत एकदा थोडं विस्तारानं सांगितलं तर बरं होईल. बरोबर. आय थिंक जसं आपलं आधी बोलणं झालं की निफ्टी करता जर आपण बघितलं गेलं तर
शॉर्ट टर्म ट्रेडर्स किंवा आता इमिजिएट एका आठवड्याकरता जर कोणी लक्ष देऊन बघत असेल तर पहिली लेवल जी मला प्रॉमिसिंग वाटते ती होती 23,000ची. तर 23,000च्या खाली जोपर्यंत मार्केट ट्रेड होते तोपर्यंत त्याचे जे वीक फॉर्मेशन्स आहेत ते आय थिंक कंटिन्यू राहायची शक्यता जास्त आहे. आणि कुठेतरी खाली जर आपण म्हणलं तर 22,650 22,500 आय थिंक इथपर्यंत मार्केट करेक्ट होऊ शकतं. सिनारिओ तेव्हा बदलेल जेव्हा मार्केट 23,000च्या वर जर सस्टेन व्हायला लागलं तर ऑन द हायर साईड म्हणजे वरच्या बाजूला 23,350 आणि 23,400 कडे मार्केट कुठेतरी जाताना दिसेल आपल्याला. बँक निफ्टीचा रोल खूप इम्पॉर्टंट राहील या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण बँक निफ्टी हा एक असा इंडेक्स आहे की जो आता बऱ्यापैकी करेक्ट झालेला आहे. 49,000 ही एक इम्पॉर्टंट लेवल राहील त्याच्याकरता. त्याच्यामध्ये प्रायव्हेट बँक आणि PSU जर बघितलं तर प्रायव्हेट बँकचा रोल पण अजून जास्त इम्पॉर्टंट राहतो, कारण बँक निफ्टीमध्ये मुळात त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते बऱ्यापैकी जास्त आहे. तर जोपर्यंत आपण जर लेवल वाईज जर गेलं किंवा पॅटर्न वाईज जर बघितलं तर जोपर्यंत 49,000च्या खाली जेव्हापर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये जो वीक फॉर्मेशन्स बनलेली आहेत किंवा जे प्रॉफिट बुकिंग चालू आहे ते कंटिन्यू राहण्याची शक्यता कायम राहील. जो 49,000च्या वर जर बँक निफ्टी ट्रेड व्हायला लागला तर कुठेतरी हा 49,500 आणि 50,000च्या लेवल पर्यंत बाउन्स बॅक येऊ शकतो. पण एक गोष्ट या सगळ्या याच्यामध्ये नक्की आहे की बँक निफ्टीकडे जरूर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण बँक निफ्टी हा एक इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जर पुलबॅक आला तर ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट सुधारायला सुद्धा बऱ्यापैकी मदत होऊ शकते. ओके, आता एक थोडासा टेक्निकल प्रश्न प्रेक्षकांच्या पण माहितीसाठी पडून, चार्टवर डायव्हर्जन दिसलं ना नेमकं काय होतं आणि अशा डायव्हर्जनचा नेमका फायदा जे गुंतवणूकदार आहेत ज्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे, ज्यांना माहिती आहे, ते कसा करून घेऊ शकतात? शॉर्ट मध्ये सांगणं थोडं टफ आहे, पण डायव्हर्जन याचा अर्थ असा होतो जे मोमेंटम इंडिकेटर्स जनरली त्याच्यामध्ये कन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स असं त्याचे दोन पार्ट्स आहेत. त्याच्यामधले तुम्ही डायव्हर्जन विषयी विचारत होता की साधारणतः मोमेंटम इंडिकेटर्स हे 0 to 100 मध्ये साधारण मोजले जातात. मग त्याच्यामध्ये कुठेतरी दाखवते की इथे एक ओव्हरसोल्ड कंडिशन्स आहे आणि इंडिकेटरचे रिझल्ट थोडेसे वेगळे दिसायला लागतात आणि प्राइसचे रिझल्ट थोडेसे वेगळे दिसायला लागतात. या म्हणजे दोन डायरेक्शन मध्ये दिसायला लागतात. तेव्हा ते तुम्ही म्हणू शकता की इथे डायव्हर्जन हे सुरू झालेलं आहे. अर्थात हे खूप ब्रॉड आन्सर आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि वेगवेगळे टाइप्स पण आहेत जे रीड करायचे आहेत. पण माझ्या मते जर बघायचं झालं तर प्राइस ही खूप महत्वाची असते. जोपर्यंत प्राइस चेंज होत नाहीये तोपर्यंत आय थिंक कुठलाही कॉन्ट्रा व्ह्यू घेणं किंवा कुठल्याही अझम्पशन्सवर जाणं हे थोडंसं रिस्की असतं, कारण तुमची अॅक्युरेसी लेवल जी आहे ती कुठेतरी अफेक्ट होताना दिसू शकते. त्यामुळे प्राइसला पहिलं महत्व देऊन मग जर डायव्हर्जनला तुम्ही रेफरन्स पॉईंट म्हणून जर कन्सिडर केलं तर ते कदाचित तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकते. ओके, पुन्हा एकदा सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये एक गोष्ट समजावून सांगितली तर खूप बरं होईल की सेक्टर्स कुठली प्रभावित झालेले आहेत, कुठल्या सेक्टर्सवर सगळ्यात जास्त आज परिणाम झालेला बघायला मिळतोय? ओव्हरऑलच या महिन्यामध्ये बघितलं ना तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की असं बघितलं गेलं की कुठले सेक्टर्स चाललेत तर सगळ्याच सेक्टर्समध्ये प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. याचा आपण बघू शकतो. हे अशी गोष्ट आता आहे की म्हणजे सगळेच नापास झालेत एका वर्गामधले, पण त्यातल्या त्यात कमी मार्काने कुठला मुलगा नापास झालाय असं जर आपण या व्ह्यूनी जर गेलो तर साधारण आता आपल्याला FMCGचा एक इंडेक्स दिसतो जो सगळ्यात कमी करेक्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये इतकं सेलिंग नाही आलं जेवढं दुसऱ्या मेजर सेक्टर्स मध्ये आलेला आहे. जर आपण पर्सेंटेज वाईज मध्ये बघितलं तर 1.29% एवढ्या मार्केट करेक्शन मध्ये सुद्धा त्याला 1.29% करेक्ट झालेला आहे. दुसरा म्हणजे IT जो करेक्ट जरूर झालाय पण ऍज कम्पेअर टू अदर सेक्टर म्हणजे बाकीच्या सेक्टर्स प्रमाणे जर कम्पेअर केलं तर IT स्टॉक्स इतके नाही पडलेले. साधारण 3.67 जानेवारी सिरीज मधलं करेक्शन आहे. तर हे दोन सेक्टर्स असे आहेत की जे थोडेसे मार्केटपेक्षा वेगळे राहिले. त्यामुळे नक्कीच जर टेक्निकल बाउन्स बॅक मध्ये यांच्याकडे पण लक्ष राहणार. दुसरं जर आपण बघितलं की कुठले सेक्टर हे सगळ्यात जास्त करेक्ट झाले त्याच्यामध्ये जर रियालिटी ऍज अ सेक्टर असा होता की जो सगळ्यात जास्त या करेक्शन मध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि खूप शार्प फॉल्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले.
आपण जर पर्सेंटेज वाईज मध्ये जर त्याला बघितलं तर साधारण 20 ते 21% करेक्शन जानेवारीमध्ये रिअलिटी इंडेक्स मध्ये झालेलं आहे. जसं DLF आहे, तुमचा लोढा आहे, या सगळ्या स्टॉक्स मध्ये तर हेवी करेक्शन होताना आपण बघितली. दुसरा एक जर सेकंड नंबरला कोणी येईल तर दुसरा मीडिया एक इंडेक्स असा होता की ज्याच्यामध्ये 15% पर्यंत करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. जसं PVR होता की ज्याच्यामध्ये खूप शार्प करेक्शन्स होत गेली आहे. तर दोन मेजर लुझर जर फ्रंटलाईन सेक्टर्स मध्ये बघायचे झाले तर पहिला आहे तो रियालिटी आणि दुसरा आहे तो मीडिया. आणि त्यातल्या त्यात ओव्हरऑल मार्केट सिनॅरिओ जर बघितला त्यातल्या त्यात जो सगळ्यात कमी करेक्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण FMCG ला कन्सिडर करू शकतो आणि दुसरा IT ला करू शकतो. आज FMCG मध्ये जरी बघितलं तरी आजच्या मार्केटमध्ये काही फार FMCG ने करेक्ट केलेलं नाही. इव्हन डाबर होता, ब्रिटानिया सारखे स्टॉक अजूनही त्यांचं जे बेसिक्स पॉझिटिव्ह सेटअप आहे तो त्यांनी कंटिन्यू ठेवला. इनफॅक्ट ब्रिटानिया आय थिंक पॉझिटिव्ह होता, हे थोडंसं एक्सेप्शनल आहे. पण ओव्हरऑल बघितलं तर FMCG सेक्टरवर कमी परिणाम झालेला आता तरी दिसतो. ओके, टेक्निकल अनालिसिसचा आधार घेऊन जर तुम्ही ठोकताळे किंवा अभ्यास केला असेल तर येत्या काही दिवसात म्हणजे खास करून 1 आठवडा ते 1 महिना या कालावधीमध्ये येणाऱ्या कुठली सेक्टर ही अधिक प्रभावी, अधिक आकर्षक असू शकतात असा तुमचा अंदाज आहे? बघ, आय थिंक आपण जर बघायला गेलं ना तर सगळ्यात पहिले हे आत्ताचा सिनॅरिओ लक्षात घेतला तर खूपच ओव्हरसोल्ड आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पहिला फोकस हा राहिला तुमचे बेंचमार्क म्हणजे तुमचे निफ्टी 50 आणि सेन्सेक्स या 2 इंडेक्सकडे. तो जोपर्यंत इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्याचे जे बाकीचे जे सेक्टर्स आहेत म्हणजे सेक्टर स्पेसिफिक आहेत त्याच्यामध्ये परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्याची शक्यता फार कमी राहते. त्यामुळे पहिला जो बेसिक इम्पॉर्टंट राहील तो म्हणजे तुमचे जे बेंचमार्क्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचे ब्ल्यू चिप स्टॉक्स हेच आहेत ते जोपर्यंत चेंज होत नाही, जोपर्यंत तुमचं मार्केटचं टेक्स्चर बदलत नाही, जोपर्यंत सेंटिमेंट्स चेंज होत नाही तोपर्यंत आय थिंक कुठल्याही सेक्टर्समध्ये आत्ता उडी मारणं थोडंसं रिस्की ठरेल. त्याच्यानंतर मग तुम्ही सेक्टरियल बघू शकता की कुठली फॉर्मेशन्स होत आहेत आणि ती जास्त फेवरेबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऍडव्हान्स डिक्लाईनवर गेलात, त्याच्यानंतर तुम्ही मिड कॅपवर गेलात तर ते जास्त बरं पडेल असं वाटतंय. पण आता इनिशियली ज्या पद्धतीनं मार्केट पडतंय माझ्या मते सगळ्यात मोठा सेक्टर म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठं लक्ष हे निफ्टी आणि सेन्सेक्स वरच ठेवायला पाहिजे. ज्या लोकांना थोडाफार अनुभव आहे, ज्या लोकांना मार्केट वाचायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे त्या लोकांसाठी आता कुठले इंडिकेटर्स वापरणं किंवा कुठले पॅरामीटर्सवर लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याचा कसा वापर करायचा तुम्ही काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. आत्ताची जर आपण वेव बघितली म्हणजे आत्ताचं जर आपण पडणारं मार्केट बघितलं तर याच्यामध्ये काय होत गेलंय की सरळच मार्केट पडत गेलेलं आहे. त्यामुळे असं ज्यांना जे कॉन्ट्रा बेट करतात की जे इतकं पडलंय ते इतकं वरील ते इंडिकेटर्स कामी नाही आलेले. तर आत्ताच्या करंट सिनॅरिओमध्ये आता जर आपण कुठले इंडिकेटर बघायचे झाले तर पहिला प्रेफरन्स मी हा माझ्या मध्ये तरी पॅटर्न्सला देईन. तुम्ही जर पॅटर्न मध्ये बघाल तर तुम्हाला कंटिन्युअस एक लोअर टॉपची सिरीज दिसेल जी तुम्हाला डेली चार्ट्स मध्ये पण दिसेल, जी तुम्हाला इंट्राडे चार्ट्स मध्ये पण दिसू शकते. तर हा जो पॅटर्न राहिला आहे मार्केटचा तर हा पॅटर्न आता तरी खूप स्ट्रॉंग आहे. दुसरी गोष्ट, हा पॅटर्न जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मोठा व्ह्यू जो मार्केटचा आहे तो पण बदलण्याची शक्यता आता कमी राहते. आणि हे मार्केट जर आपण दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर हे डायरेक्शनल मार्केट आहे. डायरेक्शनल मार्केटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की डायरेक्शनल इंडिकेटर्स हे जास्त चांगले चालतात. अनफॉर्च्युनेटली ते निगेटिव्ह साईडला आहे पण डायरेक्शनल आहे. एक डायरेक्शन मार्केटने पकडून ठेवलेली आहे आणि त्याच डायरेक्शन मध्ये मार्केट कन्सिस्टंटली जाताना आपल्याला दिसतं आहे. तर मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आपण लास्ट वेळेला पण आपल्या डिस्कशन मध्ये सांगितलं होतं तर शॉर्ट टर्म मुव्हिंग ऍव्हरेजेस मध्ये 20 डे सिम्पल मुव्हिंग आहे, त्याच्यापेक्षा थोडं जर तुम्ही खाली आलात तर एक 10 डे सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज जे फास्ट आहे त्याचे रिझल्ट फास्ट बदलतात. तर ही नक्कीच आता आपल्याला इफेक्टिव्ह ठरताना दिसत आहेत. थोडंसं स्टॉकॅस्टिक म्हणा किंवा RSI हे एक वेल नोन मोमेंटम इंडिकेटर आहेत. त्यांचे सिग्नल्स तर जरूर येत आहेत पण ते तेवढे इफेक्टिव्हली चालत नाही. आणि जसं तुम्ही मागं म्हणलात की डायव्हर्जन्सचा जो इश्यू असेल कदाचित जे एक्सपर्ट असतील त्यांना लक्षात पण येईल की बाबा डायव्हर्जन्स मध्ये दिसतंय की ओव्हरसोल्ड आहे पण मार्केट कुठेही रिव्हर्स होताना आपल्याला दिसत नाहीये. तो कदाचित त्यांना अनुभव आत्ताच्या या फेज मध्ये येत असेल. धन्यवाद अमोलजी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की मार्केट हे पडतायत ते पडण्यामागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेतोय, मात्र त्यासोबतच कसा परिणाम होतोय संपूर्ण शेअर बाजारावर, निफ्टी आणि सेन्सेक्सवर आणि विविध सेक्टर्सवर ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सोप्या भाषेमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.